मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, काल जे आहे बृहमुंबई महानगरपालिकेअंतर्गत एक शॉर्ट नोटिफिकेशन मित्रांनो जाहीर करण्यात आलं होतं, ज्यामध्ये मित्रांनो तब्बल 1846 पदांच्या सरळ सेवा भरती जाहिरातीसंदर्भात मित्रांनो संपूर्ण काही माहिती देण्यात आली होती। परंतु मित्रांनो, त्यामध्ये फक्त जे काही आरक्षणासहित जागा आणि त्यासोबतच एकूण रिक्त जागा या संदर्भाची माहिती दिली होती। परंतु अजूनही मित्रांनो जे काही शैक्षणिक पात्रता किंवा वयोमर्यादा या संदर्भाची मित्रांनो कोणत्याही प्रकारची माहिती जी की ऑफिशियली देण्यात आलेली नाही आहे। तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो जे काही प्रिव्हियस इयरला जी रिक्रुटमेंट झाली होती त्यामध्ये देखील कोणत्या प्रकारची जी की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता किंवा जे पॅटर्न होता तो कोणत्या प्रकारचा होता हे संपूर्ण काय आपण या जाहिरातीमार्फत आपण समजून घेणार आहोत। तर मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती 2014ची मित्रांनो जाहिरात आहे, जी की ही पदभरती घेण्यात आलेली होती, जी की क्लर्कसाठीच होती। आणि त्यावेळेस देखील जी मित्रांनो शैक्षणिक अर्हता मागण्यात आली होती ती शैक्षणिक अर्हता यावेळी देखील मित्रांनो जे की असणारी असेल त्यामध्ये थोडक्यात मित्रांनो बदल असणार असेल, त्यामुळे जास्त काही आपल्याला बदल पाहायला मिळणारा नाही। तर तुमच्याकडे जर ही पात्रता असेल तर तुम्ही या पदभरती करता, जे की आजपासून याची ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सुरू होत आहे। तब्बल अजूनही याची लिंक उपलब्ध झालेली नाही आहे, तरी मित्रांनो दुपारपर्यंत याची लिंक्स आपल्याला उपलब्ध होतील आपल्या टेलिग्राम ग्रुपवर। मित्रांनो तुम्हाला याचे सर्व काही अपडेट व लिंक्स दिले जातील। जसं आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, ज्यामध्ये आपण सर्व काही तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह अपडेट लवकरात लवकर आपण देण्याचा प्रयत्न करतो। तर पाहूया आपण जे की कार्यकारी सहाय्यक म्हणजेच की लिपिक या पदाकरताची शैक्षणिक अर्हता सुरुवातीला। तर मित्रांनो थोडक्यामध्ये ही 2014ची जाहिरात आहे, त्यामुळे आत्ताच्या जाहिरातीमध्ये थोडक्यात बदल असू शकेल। त्यामुळे जर काही बदल असल्यास ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुप व यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सांगितलं जाईल। तर पहिलं काय म्हटलं यामध्ये अर्हतामध्ये की उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची किंवा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा 50% गुणासह उत्तीर्ण आवश्यक। म्हणजे की थोडक्यामध्ये या ठिकाणी जे आहे माध्यमिक प्रमाणपत्र या ठिकाणी मागितलेलं आहे, जे की फक्त 10वी पास या लेवलचं तुम्हाला या ठिकाणी शैक्षणिक पात्रता म्हणलेलं आहे, जे की माध्यमिक शालांचं म्हटलेलं आहे। त्यानंतर म्हटलेलं आहे उमेदवार माध्यमिक शालांत व तत्सम किंवा उच्च परीक्षा प्रत्येकी 100 गुणाची मराठी व इंग्रजी हे विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा। म्हणजेच की तुम्हाला 10वी मध्ये जो काही आपल्याला मराठी आणि इंग्रजी हे प्रत्येकाला कंपल्सरी विषय असतातच, तर त्या विषयामध्ये जे की 100 गुणाचं म्हणजे की आपल्याला माहिती आहे जे काही पहिल्याची जी पेपर पॅटर्न होता, परीक्षा पॅटर्न तो 100 गुणाचाच होता। तर 100 गुणांची जी काही परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे। परंतु सध्याच्या जाहिरातीमध्ये मागल्या आपण JRचा जर अभ्यास केला, जर पाहिला असेल तुम्ही, त्यामध्ये त्यांनी 12वी पास असं ठेवलेला होता, परंतु क्रायटेरिया परंतु जो बदलला आहे का नाही याबद्दल अजूनही संभ्रम आहे। त्यामुळे जे काही ऑफिशियल जाहिरातीमध्ये येईल तेच अंतिम असणार असेल, किंवा जर 10वी पासवर ठेवल्यास 10वी पासवरचे प्रत्येक उमेदवार यासाठी जे की पात्र असणार असेल आणि सेम या प्रकारचाच क्रायटेरिया त्या ठिकाणी ठेवण्यात येणारा असेल। त्यानंतर म्हटलं आहे शालांत परीक्षेत बेस्ट ऑफ 5 मार्क्स गुणपत्रिका असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत त्यांनी शालांत परीक्षेत घेतलेले सर्व विषयाचे एकूण गुणाची टक्केवारी विचारात घेण्यात येईल। म्हणजे की 10वीवर बेस्ट ऑफ 5 हा नावाचा एक प्रकार असतो, जो की आपल्याला त्याद्वारे एकूण आपल्याला गुणाची जे की सरासरी काढली जाते आणि ज्यापैकी आपल्याला टक्केवारी पर्सेंटेज देखील बेस्ट ऑफ 5 नुसारच म्हणजे की 5 विषयांनी डिवाइड करून जे की काढली जाणार असेल, तर त्या संदर्भाचा हा जे की एकूण गुणाची टक्केवारी विचार घेण्यात येणार असेल असं म्हटलेलं आहे, जे की बेस्ट ऑफ 5च्या। त्यानंतर म्हटलं आहे उमेदवाराजवळ इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी 30 शब्द प्रति मिनिट वेगाचे शासनाचे व्यावसायिक प्रमाणपत्र असावे। हे महत्त्वपूर्ण आहे, तुमच्याकडे मराठी आणि इंग्रजी टंकलेखनाचं जे आहे जे की 30 शब्द प्रति मिनिट वेगाचे शासनाचे व्यावसायिक प्रमाणपत्र आवश्यक आहे। म्हणजे की टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे, तर टायपिंग सर्टिफिकेट हे कंपल्सरी असणार आहे, तुम्ही हे लक्षात ठेवून घ्या। बरेच विद्यार्थी कमेंट्स करत होते की टायपिंग सर्टिफिकेट लागणार आहे का, तर हो, टायपिंग सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर म्हटलं आहे संगणक अर्हतामध्ये उमेदवार DOE-ACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O स्तर किंवा A स्तर किंवा B स्तर किंवा C स्तर यापैकी कोणत्याही एका परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडील अधिकृत MICT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र असल्यास नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत प्राप्त करणे अनिवार्य राहील। म्हणजेच की तुमच्याकडे कम्प्युटर सर्टिफिकेट ऑलरेडी असेल तर अति उत्तम, जर नसेल तर तुम्हाला नियुक्तीपासून 2 वर्षाच्या आत तुम्हाला ते सर्टिफिकेट काढून घेऊन त्या ठिकाणी सबमिट करणं अतिशय महत्त्वाचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। थोडक्यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला 10वी पास असणं आवश्यक आहे या जाहिरातीनुसार। 10वी पास सोबतच प्लस तुमच्याकडे जे की मराठी आणि इंग्रजी हे 2 विषय 10वी मध्ये असणं आवश्यक आहे। त्यासोबतच मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे 30 प्रति शब्द मिनिट वेगाचे जे काही टायपिंग सर्टिफिकेट आहे ते देखील तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। आणि प्लसमध्ये जे की शिथिलता दिलेलं सर्टिफिकेट म्हणजे की कम्प्युटर सर्टिफिकेट रिलेटेड तुमच्याकडे MSCIT सर्टिफिकेट नसेल तर काढून घ्या,
तरी तुम्हाला नंतरून देखील त्याचा फायदा होणारा असेल। त्यानंतर वयोमर्यादामध्ये काय म्हटलेलं पहा, उमेदवार हा बृहमुंबई महानगरपालिका सेवेत नसल्यास त्याची वय अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास, तर काय म्हटलेलं आहे या ठिकाणी पहा, तर कमीत कमी खुला प्रवर्गातील 18 ते 33 वर्ष ठेवण्यात आलेलं आहे आणि मागासवर्गीय उमेदवाराच्या बाबतीमध्ये 18 ते 38 वर्ष ठेवण्यात आलेलं आहे। जर मित्रांनो तुम्हाला बृहमुंबई महानगरपालिकेची संपूर्ण काय A to Z तयारी करायची असेल तर मित्रांनो त्यासाठी जे आपले टेस्ट सिरीज आहे, तुम्हाला नोट्स हवे असतील जे की परिपूर्ण स्ट्रिक्टली IPS पॅटर्न आधारित असतील मित्रांनो, ज्यामध्ये IPS परिपूर्ण A to Z अभ्यासक्रम आपण त्यामध्ये कव्हर केला आहे। जर तुम्हाला ते मिळवायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सर्व्हरची लिंक दिली आहे, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळवून घेऊ शकता व चांगले आणि उत्तम तयारीला मित्रांनो कमी वेळेमध्ये आणि उत्तम सटीक तयारीसाठी मित्रांनो तुम्ही ते मिळवून घ्या। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियली लिंक जे की देण्यात आलेली आहे। जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही बुक्स खरेदी करण्याची गरज नाही, मित्रांनो तुम्हाला इतरत्र कुठेही कोचिंग लावण्याची गरज नाही, सर्व काही अभ्यासक्रम तुमचा एकाच ठिकाणी मित्रांनो परिपूर्ण होणारा असेल। तर या ठिकाणी पाहू शकता जे की वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष ठेवलेला आहे। त्यानंतर म्हटलं आहे माजी सैनिकांसाठी शासन सेवेतील वर्ग 3 व 4 मधील पदांसाठी नेमणूक करता विहित वयोमर्यादातील सूट ही सदर उमेदवारांच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतकी कालावधी अधिक 3 वर्ष इतकी राहील असं म्हटलेलं आहे। तर जे काही आपली सध्याची सविस्तर जाहिरात येईल त्यामध्ये यावरचं सर्व काही दिलेलं असेल मित्रांनो। त्यानंतर निवडीचे निकष त्यावेळेस काय होतं, तर त्यावेळेस देखील परीक्षा घेण्यात आलेली होती ऑनलाईन पद्धतीनं, परंतु थोडक्यामध्ये पेपर पॅटर्न हा वेगळा होता। त्यावेळेस जे आहे मित्रांनो 60 गुणाची जी काही बहुपर्यायी परीक्षा घेतली होती, परंतु आता जे आहे वेगळं आहे। आता ज्यामध्ये तुम्हाला टोटली जर पाहिलं तर 25-25 सेक्शन असणारे आहेत, त्यानंतर 50-50 गुण असणार आहेत, असे एकूण जे आहे 200 गुणाची जी की परीक्षा होणारी आहे। तर आपण पाहिलं यामध्ये जे काही अर्हता शैक्षणिक त्यानंतर वयोमर्यादा पाहिलेला आहे। तर आता आपण पाहूया डायरेक्टली जे काही अभ्यासक्रम आहे किंवा जो काही पेपर पॅटर्न आहे तो कोणत्या प्रकारचा असणार असेल तो आपण आता पाहूया। आणि हा पेपर पॅटर्न मित्रांनो सध्याच्या परीक्षा रिलेटेड असणारा आहे। तर मित्रांनो हा जो पेपर पॅटर्न आहे जो की सध्याचा पेपर पॅटर्न आहे जो की 2024चा म्हणजेच की IBPS ही परीक्षा जी घेत आहे मित्रांनो IBPS कंपनी, तर त्या कंपनीने हा नियुक्त केलेला अभ्यासक्रम आहे। तर या ठिकाणी पाहू शकता कार्यकारी सहाय्यक लिपिक या पदाच्या नियुक्तीसाठी माहिती पुस्तिकामधला आहे दिलेला आहे। यामध्ये म्हटलं आहे की उमेदवार देणाऱ्या असलेल्या ऑनलाईन परीक्षेच्या विविध पैलूचा तपशील आणि संबंधित बाबी संबंधात महत्त्वाच्या सूचना या पुस्तिकेत आहेत। परीक्षेची तयारी करण्यात मदत व्हावी म्हणून उमेदवारांना या पुस्तिकेचे नीट अध्ययन करण्यास सुचविले जात आहे। तर परीक्षेची प्रश्नावली सर्व पाहून घ्या, ज्यामध्ये मराठी भाषा आणि व्याकरण, इंग्रजी भाषा आणि व्याकरण, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे 4 विषय असतील, ज्यामध्ये प्रश्न संख्या ही 25-25 असेल ईच टॉपिक, एकूण 100 प्रश्न होतील आणि यासाठी जे तुम्हाला 200 गुण असणारे असतील म्हणजे की एका प्रश्नास 2 गुण याप्रमाणे ही परीक्षा घेतली जाणारी असेल। आणि जर माध्यम पाहिलं तर मराठी आणि इंग्लिशला असेल आणि मराठीचं मराठी असणार असेल। म्हणजे थोडक्यामध्ये ॲज पर टॉपिक ऑफ सब्जेक्ट म्हणजे जो लँग्वेज असेल त्यानुसार या ठिकाणी जी की परीक्षा घेतली जाणारी आहे। त्यानंतर एकत्रित वेळ त्या ठिकाणी पाहू शकता की 100 मिनिटे या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेला आहे। तर 100 मिनिटाची परीक्षा होणारी असेल। त्यासोबतच म्हटलं आहे की प्रत्येक विषयात किमान 40% गुण मिळणे आवश्यक आहे, तथापि एकूण गुणांची बेरीज 45% असणं आवश्यक आहे। तर पासिंगसाठी मिनिमम 45% तुम्हाला या ठिकाणी घ्यावं लागणार आहे। तर अशी होती संपूर्ण काही विषयानिहाय जो काही यांनी दिलेला जो अभ्यासक्रम आहे तो या प्रकारे आपल्याला माहितीच आहे IPS नेमकं कोणत्या प्रकारचा पेपर पॅटर्न हा सेट करतो आणि कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारतो, काय अभ्यासक्रम असतो, कारण का आपण यापूर्वी देखील IBPSने घेतलेल्या विविध परीक्षांचा आपण जो की सराव व तयारी करून घेतलेली आहे। तर मित्रांनो असा होता याचा अभ्यास पॅटर्न, शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादाबद्दलचं सर्व काही। जर तुम्हाला या व्यतिरिक्त तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली लिंक आहे ऑफिशियल टेलिग्राम ग्रुपची, त्या ठिकाणी मित्रांनो आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून देखील त्या ठिकाणी पर्सनली तुम्ही क्वेश्चन करू शकता किंवा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्सद्वारे मित्रांनो कमेंट करून देखील तुम्ही आम्हाला विचारू शकता। आणि ज्या विद्यार्थ्यांना आज या क्षणापासूनच चांगली व उत्तम तयारी करायची असेल त्यांनी आपले IPS पॅटर्न आधारित सर्व काही मित्रांनो स्टडी मटेरियल मिळवून घ्या, सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मित्रांनो अफोर्डेबल प्राइसमध्ये आहे आणि जे की प्रत्येकाला तुमच्या एक्झामसाठी उद्देशाने अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो। तर भेटूया व्हिडिओच्या नेक्स्ट अपडेटमध्ये, जेव्हा याची मूळ जाहिरात येईल त्या व्हिडिओच्या अपडेटसाठी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसोबत, नवीन माहितीसोबत। तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम।